आमचा लोहारी कामाचा व्यवसाय आहे. ते लोहारी काम करतो आम्ही दोघं पण पहिले करत होतो. त्यानंतर काहीतरी 70 सालाच्या कालावधीमध्ये आमचे मालक राजकारणामध्ये घुसले, तर त्यानंतर त्यांनी काही कामाला हात लावला नाही. 70 सालापासून मग मी आपली एकटीच काम करते आणि परपंच चालवते. बिकट परिस्थितीनं वरती जायचं म्हणल्यावर ते म्हणतात ना की आपण काहीतरी राईचा पर्वत बांधवायचा म्हणल्यावर थोडीशी अडचण निर्माण होतीच ना, की त्यावेळेस आपल्याकडे पैसा नव्हता. थोड्याशा पैशामधनं व्यवसाय चालू केला. व्यवसाय चालू करून नंतर मग मुलं बाळं सांभाळले. असं घरातले मदत करतात. आमचे थोडं धाकटे जावई येतात, ते मदत करतात. इंडियन आइडल बनने के सफर की कहानी अभिजीत त्या खुश आम्ही खुश त्यात तर सगळे आता काहीच नाही. पण आमची सासू लय फिरते ना, आम्ही त्यांना लगेच जाऊन देतो. कुठे कुठे आत्ताच अमरनाथला जाऊन आल्या त्या. थांबो आत्ताच नाके थांबो जरा मला कलर होते. मी दिवसभर बाहेरच असते भट्टीवर. सगळं ते लोकच बघतात. आम्ही तर घासता घासता दिसतो 5 दिवस चालू. आता मी बंद केलंय ते सगळं घासून ठेवलं. आता ते फक्त माणूस द्यायचं. काय म्हणते जरी मी भट्टीवर काम करत होते, व्यवसाय करत होते, मुलांच्या शिक्षणाचं दुर्लक्ष केलंच नाही, कारण त्यांचं भविष्य पुढं सुधारायचं. त्यावेळेस जरा म्हणजे थोडीशी आपण तब्येतीने जवानीने होतो, त्यामुळं आपली डेअरिंग वेगळी होती. तर ते सगळ्यांच्या जरा मनामध्ये आपल्याविषयी काही भावना वेगळीच झाली. नाहीतर आमच्या युनियनमध्ये बी लेडीजपैकी फक्त मीच कुठं पण कमिशनर ऑफिस असो, कॉर्पोरेशन असो किंवा कॉर्पोरेशनचं कमिशनर ऑफिस असो, कुठं बी जायचं म्हणलं की आमच्या युनियनचे लोक म्हणायचे नाही राधाबाईलाच घ्यायचे आपण, बाकी कोणी नको आहे, तेच बोलायला व्यवस्थित बोलतात. तिथं माझं दुकान आहे, राहायला आहे. माझ्या दुकानावर घरावर असा मोठा बोर्ड आहे, सगळे चित्र त्याच्यावर काढलेले. तिथं राहायलाच आहे. खराब निघाली तर परत आणायची. फक्त लवाराकडनं पाणी पाजून घ्यायचं आणि चालवायचं. पाणी पाजवलं म्हणजे धार खराब होत नाही. पाइप 150 रुपया. अभी वो क्या पत्रे का है, क्या बनायला है, वो पीट के बनाना पड़ता है. बड़ा 140 रुपये.
क्या देते फिर? इतना कम नहीं। दो नहीं, आप 10 भी लेंगे तो रेट में नहीं मिलेगा, 100 भी लेंगे तो भी नहीं मिलेगा, तो 2 की बात तो और है। आम्ही देतो वेगळ्या कारणाने, ते आम्हाला सांगतात की आम्हाला झाडं तोडायला पाहिजे, लाकडं तोडायला पाहिजे, आम्ही देतो. आता आमचा व्यवसाय, आमचं पोट त्याच्यावर आहे. मग ते व्यवसाय नाही जर केला तर मी माझा परपंच चालवणार कसा? कधीतरी म्हणतात की तुम्हाला कोर्टात यावं लागेल. ठीक आहे, येऊ. नाहीतर आमचा जुना बाजार जाणार होता गुलटेकडीला, तर त्यावेळेस आम्ही काय म्हणलं की आम्ही कुठं हलणार नाही, आम्ही रस्ता सोडणार नाही, आमचा काय व्यवसाय करायचा तर इथंच. इतक्या लांब आम्ही जाणार कसे? आमच्या घरामध्ये लहान लहान मुले आहेत, ते आम्ही इथनं बाजारातनं जाणार नाही. म्हणून त्यापासून जास्त बाजारामध्ये आपलं रिलेक्शन झालं. एक तास की म्हणलं तरी खूप ह्याचा असतो, तर ते एका तासामध्ये मी 50-50 रुपयाचं काम करू शकते. आणि आपण थोडे दिवस काम नाही केलं तर मलाच कंटाळा येतो, आयतो बसून खायला लागले असं वाटतं माझ्या मनात. ते थोडंफार तरी मला काम केलं तर बरं वाटतं. तर आमचा मुलगा वारला त्यावेळेस, तो गेल्यापासून मग जास्तच माझ्यावर लोड आला आणि त्या प्रसंगाला पण तोंड देत गेलो आम्ही. त्यांना वाटलंच नव्हतं कोणाचा आधार नाही आपल्याला आजीचं, त्यासाठी ते त्यांना पण काही वाटत नाही की आता वडील आमचे नाही आहेत. ते मी जर म्हणलं आता तुम्हाला सोडून जाते, मला लई वैताग आला, मग ते ए बाबा तू आई जाऊ नको कुठं, तू गेली की आमचे लई हाल होते. काही कुठल्या गोष्टीचा आपण संकोच मानलाच नाही. आणि आपण मुळात कसं की आपण आपल्या नशिबाचा खेळ आहे, लोकांना दोष देऊन फायदा काय, हा विचार पहिल्यापासून करते. पहिल्यापासून मला लांबचा पहिला विचार करायचा, मग पुढचा विचार करायचा, माझी सवय